भारतच्या अतिरेकी तळांची सुरक्षा पाकिस्तानने वाढवली। पाकव्याप्त काश्मीरमध्ये जैश ए मोहम्मदचे अतिरेकी तळ। 5 फेब्रुवारीला पाकव्याप्त काश्मीरमध्ये हमासच्या नेत्यांचं व्हीव्हीआयपी स्वागत। बैठकीत लष्कर ए तोयबा आणि जैशचे दहशतवादी उपस्थित होते। अतिरेकी हाफिज सईदचा मुलगा बैठकीत व्यासपीठावर होता। बैठकीत दहशतवाद्यांनी भारताविरुद्ध चिथावणीखोर भाषणे केली। जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर गोळीबार। पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केल्याची माहिती। भारतीय सैन्याकडून पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर। बांदीपोरातही दहशतवाद्यांमध्ये आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू। पाकिस्तानी लष्करानं एलओसी जवळील सैन्याची संख्या वाढवली। पाकिस्तानी सैनिकांना बंकरच्या आतूनच पाळत ठेवण्याचे आदेश। पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय सीमेवरही भीती। सियालकोटमधील तैनात डिव्हिजनलाही सतर्क राहण्याचे आदेश। अटारी सीमेवर पाकिस्तानी नागरिकांना घेऊन जाणाऱ्या वाहनांच्या लांब रांगा। भारताच्या निर्णयाचा पाकिस्तानी नागरिकांना फटका। भारतानं पाकिस्तानला जाणारा पाणीपुरवठा थांबवला। 65 वर्ष जुना सिंधू पाणी करार स्थगित। भारताकडून अटारी बॉर्डरही बंद। तर पाकिस्तानात गेलेल्या भारतीयांना 1 मे पर्यंत परत येण्याचं सरकारचं आवाहन। पाकड्यांकडून भारतीय नागरिकांचा सार्क व्हिसा रद्द। 48 तासात भारतीय नागरिकांनी पाकिस्तान सोडावा। शीख नागरिकांना हा निर्णय लागू नसेल तर 30 एप्रिलपर्यंत भारतीय अधिकाऱ्यांनी पाकिस्तान सोडून जावं। पाकिस्तान सरकारचा निर्णय। पाकिस्तानकडून वाघा बॉर्डर बंद। पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये इंडियन एअरफोर्सच्या लढाऊ विमानांच्या घिरट्या। खबरदारीचा उपाय म्हणून इंडियन एअरफोर्स अलर्टवर। पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेकडून राफेल विमानाचा युद्धाभ्यास। सैन्याकडून या युद्धाभ्यासाला आक्रमक असं नाव, तर सर्व महत्त्वाच्या पायलटकडून युद्धाचा सराव। कोणतीही कारवाई करा, विरोधी पक्षाचा सरकारला पूर्ण पाठिंबा। सर्वपक्षीय बैठकीनंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया। तर राहुल गांधी आज अनंतनागच्या दौऱ्यावर असणार। भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर। उपेंद्र द्विवेदी श्रीनगर आणि उधमपूरचा दौरा करणार। काश्मीर खोऱ्यात तैनात असलेल्या वरिष्ठ लष्करी कमांडर्स आणि इतर सुरक्षा एजन्सीच्या अधिकाऱ्यांची द्विवेदी भेट घेणार। पहलगाममधील हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दल सतर्क। वैष्णोदेवी मार्गावर 2 घोडेस्वारांना ताब्यात घेतलं। बेकायदेशीरपणे घोडा किंवा खेचर सुविधा चालवल्याबद्दल कारवाई। मनीर हुसेन आणि साहिल खानवर गुन्हा दाखल। पहलगाममधील हल्ल्यानंतर ट्रम्प आणि मोदींमध्ये चर्चा। दहशतवाद विरोधात अमेरिका भारतासोबत। आमचा भारताला पाठिंबा। अमेरिका परिस्थितीवर लक्ष ठेवून। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नरेंद्र मोदींना ग्वाही। सुरक्षेत कुठेतरी चूक झाली। पहलगाम हल्ल्याबाबत किरण रिजिजू यांचं मोठं विधान। तर नेमकं कुठे चुकलं याचा शोध घेणार असल्याची रिजिजूंची माहिती। सिंधू पाणी करारावर आज महत्त्वाची बैठक होणार। गृहमंत्री अमित शहांच्या निवासस्थानी बैठक होणार। जलशक्ती मंत्री CR पाटलांसह अनेक वरिष्ठ केंद्रीय मंत्री बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता। द्वेषकटुता आपला स्वभाव नाही, मार खाणंही आपला स्वभाव नाही। जगाला कळलं पाहिजे की आपण शक्तिवान। पहलगामच्या हल्ल्यावरून मोहन भागवतांचं मोठं विधान। जुम्म्याच्या नमाजाला काळ्या फिती लावून जा। पहलगाममधील हल्ल्याचा निषेध करा। खासदार असदुद्दीन ओवेसी यांचं मुस्लिम बांधवांना आवाहन। उपमुख्यमंत्री शिंदे श्रीनगरहून मुंबईला रात्री उशिरा परतले। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर शिंदे काश्मीरला गेले होते। 232 पर्यटकांना घेऊन इंडिगोचं 3रं विमान आज संध्याकाळी येणार। मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती। काल 2 विशेष विमानांनी 184 पर्यटक मुंबईत दाखल।